शेजणी तरी नीटनीटकी लावावी, रान कसं पडा बाबळी लावून टाकतो सगळ्याच्या सगळ्या शेजणी. म्हणलं होतं बाबळी लावतो, सुबाबळ लावतो आणि हसवडाची झाडं लावतो. शहरातली पोरं क्रिकेट खेळणार, खेड्यातली पोरं इटी दांडू खेळणार. खेड्यामध्ये लाकडं ही मिळते ती. बैल जर चालवायची वेळ आली तर घ्यावी लागतील बैल. काय करते निदान आपल्याला हितनं पुढं पोटा पाण्याला लागेल तेवढं तरी पिकवायला पाहिजे. लय अवघड आहे. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर मंडळी ही बघा आपला मँगो केक तयार आहे. ही कसं बनवलं आहे बघा, इकडं चालू आहे अजून बनवायला. एक ही कसं केलं हे सांगेन तुम्हाला का नाही सिक्रेट आहे. तसं काय नाही ना, हळूच बोलली म्हणजे सिक्रेट आहे. गरम आहे कुकर, जपून हे करावं लागतं. मस्त पैकी ही मँगो केक आहे. रवा, आंबा, तूप, हे आंब्याच्या फोडी छोटे हे दिसतात ते. आणि ह्याच्यात सुद्धा आंब्याचा रस मिसळलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ओळखू येईल आता हे नेमकं कसा बनवायचा आहे ते. मस्त पैकी तयार झालेला आहे. कट करायचा. हा कट करायचा काय केक खायला. होय करा की. चला इकडं खाली नामा मनी वाट बघते ते. त्यांना काहीतरी टाकावं लागेल, चपाती भाकर बिकर. म्हणे काय खाणार तू, काय खाणार नामा. बर 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 तुमच्यासाठी तयार. थोडं थांबा जरा थांबा. तर केक कापून बघू आपण कसा दिसतोय कसा होतोय. मस्त पैकी झालाय बघा, एक नंबर. वापा निघते ते बघा, दिसतंय का. मला नाही दिसत. तर मंडळी आजचं वातावरण असं आहे, आभाळ येतंय, वारं सुटलंय आणि आता आपल्याला एक गाडी तरी भरायची. मी असं ठरवलं की आता जास्त काय नाही पण एक गाडी तर रोज आणून टाकावी. जास्त आणलं तर मग लय अंग दुखतंय, सराव नसतो आपल्याला कामाचा. मग एक गाडी आणावं म्हणलं. 2-3 गाड्या अजून होत्या, 2-3 दिवस जाईल आपल्याला. आणि पुढचं पण ती दगडाचे ते भरून निघेल. त्याला थोडंसं पाऊस पडला ना आणि थोडासा ट्रॅक्टर फिरवला ना तर ती चुपून पण बसल आणि दगडही फुटते. ती दगडं फुटून जाते, विरघळून जाते ती पाऊस पडला की. तागाला आज सकाळपासून पहाटे 5ला बरोबर पाण्याची लाईट आली आणि भिजत आला निम्म्यापर्यंत. अजून उद्याचा दिवस चालले की मग पाणी सगळं होतंय त्याला. तर ट्रॅक्टरला फन जोडलेला आहे, फन काढू, गाडा जोडू. चला झालं चालू काम आपलं. हाय जरा शिरवाळ, दुपारचे वाजले ते 12, तरी पण जरा थोडंसं वारं बी सुटले त्यामुळे ऊन काही लागा नाही. लगेच कसं पाय दुखायला लागलं. होय होय, एक गाडी तर भरायची रोज, एक गाडी बस. रोज एकच गाडी भरायची म्हणलं. बर अशी काय जरा मोठी मोठी दगड आहे. हा ठेवा, सावलीला लिंबाखाली ठेवलं तर बरं होईल. अगं हिथं म्हण, आज हिथंच काम चालू आहे, हिथंच गाडी भरेल आपली. या लिंबाखाली ठेवू मोठ्या. द्या भरून मला, मी टाकतो. मी टाकतो ना. बरं चला, कोणीतरी काहीतरी करायचं का. तर मंडळी आता चालू आहे थोडीशी विश्रांती. बसलोय आम्ही तिघं बी झाडाखाली. इकडे गेलाय वर, अरे ऊन आहे तिथं, ये खाली, उन्हालाच बसलाय तू. हां ट्रॅक्टर आहे जागेला तिकडंच. आता तुम्हाला सांगतो डिझेलची अडचण यायला लागली. आणि बघा काय होतं आहे आता नेमकं तुम्हाला मी सांगतो. आता गंमत अशी झाली मित्रांनो, मागच्या मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी म्हणलं होतं मी की आता शेतकरी पेरणी इसरून गेलं. पहिलं बैलांनी म्हणल्यावर असं मूठ धरून पेरायची होती. आता एकाला सुद्धा, जुनी माणसं जी आहे ती सोडली तर एकाला सुद्धा पेरायला जमत नाही. झालं डिझेल जर संपलंच चुकून, तसं होऊनही बरं का लय वाईट वेळ येणार बरं का. तशी झाल्यावर लय वाईट वेळ येणार. डिझेल जर संपलं तर इतकी वाईट वेळ येईन की लय अवघड आहे. आणि पेरायला परत जमणार नाही. बैल नाही ते आता पेरायला. आता बैल कुठे गेली, बैल ठेवलीच नाही ती लोकांनी. सगळ्यांनी ट्रॅक्टर घेतलं. आता इथनं पुढं बैल तयार व्हायची म्हणलं तरी 6 ते 7 वर्ष लागणार आहे. ती बैल काय वर्षात येणार नाही. त्या एवढ्या देशी गाईच राहिल्या नाही त्या. आता बैल जरी बनवायची म्हणली तरी देशी गाई एवढ्या राहिल्या नाही त्या.
मग जरशी बैल झोपावं लागते ती उन्हात अशी धापा देते अशी करते ती जरशी बैल त्यांना जमत नाही ना आपल्या देशी बैलासारखं. देशी बैल कसं उन्हात झोपा कशा बी झोपा, तुम्हाला सांगतो 42-40 डिग्री तापमानाला जरी बैल झोपली 1 वाजता नांगर चालवते तिथे बैल. हा. आणि झोपली की पुन्हा संध्याकाळपर्यंत त्यांच्या सुट्टीच्या टायमापर्यंत 6 वाजता चालते देशी बैल. देशी बैलांचं असं आहे की दुपारच्या 12 वाजेपर्यंत 12:30 वाजेपर्यंत बैल नांगरणी करायची. कमीत कमी आता एक 43-44 आमच्या इथं तापमान आहे, तेव्हा 40 असेल, कमी असेल तर आहे का नाही? काय नाही पहिल्यापासून 41 नाही. 42 तापमान 42-41 आहेच तसंच तापमान आहे. 2 वर्ष तर ही देशी आता देशी बैल नाही ती तुम्हाला सांगतो लईच अवघड होणार आहे. नांगरटी आणि नांगरट करायची म्हणल्यावर ट्रॅक्टरला डिझेल लय लागतं. बैल अशी ईदभर नांगर करते, ईदभर मस्तपैकी नांगरट होती, पाळ्या होत्या, त्या सगळं होतं. पण आता नाही ना, बैल नाही ते. खोलवर ट्रॅक्टर सारखी नांगरट करायची म्हणलं त्याला 4-4, 6-6, 8-8 बैल असायची. हा 4-4, 6-6 बैल असायची. 4 बैली नांगूर सुद्धा मी चालवलेला आहे, मला आठवतंय चांगला. आपल्या वरच्या रानात 4 बैली नांगूर, आपली 2 आणि दुसऱ्याची 2 बैल झोपली की मस्तपैकी चालू. इकडली ना रानं जरा जड आहे ती. आता कसं व्हायचं डिझेल जर संपल्यावर अवघडच आहे. आता कसं तरी त्या कंटाळून कामाला ट्रॅक्टर घेतला होता, आता फिरून मला बैल चालवायची वेळ येते असं वाटतं. बैल जर चालवायची वेळ आली तर घ्यावी लागतील बैल, काय करते. निदान आपल्याला हितनं पुढं पोटा पाण्याला लागेल तेवढं तरी पिकवायला पाहिजे. लय अवघड आहे, धान्य कुठलं आणायचं, लयच अवघड आहे. बैलगाडी हिन हाय आपल्याकडे, गाय आहे देशी एक, मग तशी ठेवायची, तिला कोंड होऊन द्यायची. मग न वेळ वाईट येणार आहे. जर डिझेल संपलं तर लय वाईट वेळ येणार आहे. कुणीच कल्पना करू शकत नाही एवढी वाईट वेळ येणार आहे. शहरातली पोरं क्रिकेट खेळणार, खेड्यातली पोरं इटी दांडू खेळणार. खेड्यामध्ये लाकडं ही मिळते ती, त्यामुळे इटी आणि दांडू. तसं आमचं क्षितिजनी बघा आता इथं काम करत 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 काय कसं खेळ केला. हा ही लगुरी बी खेळ खेड्यातलाच आहे बरं का. एकाने रचायची आणि दुसऱ्याने पाडायची. कोय आता ह्या दिवसात ह्या लगोरी ह्या ज्या असायच्या आंब्याची कोय असते का, कुया खेळायची पहिले. आता कोणी खेळत नाही ना. एकच आंब्याचं झाड असायचं, सगळ्या गावातली पोरं त्याच आंब्याच्या झाडाच्या खाली. आता तसं आंबच राहिलं नाही तर ठेवलं बी नाही. तर कोयासाठी भांडणं असायची माहिती आहे का तुम्हाला? कुया म्हणजे लय मोठी संपत्ती होती लेकरांची. हा गोट्या कुया. झालं गाडी भरली, लय वर काय जात नाही, त्या सांदीतनं पडते दगड. जेवढी जमली तेवढी भरली. आणि इकडल्या भागातली झाली वे. अजून किती एक गाडी निघेल का 2 का? आता काय मी तर म्हणते खाली द्यावं पाठवणार. हा खालची तालीवर देऊ टाकून तिकडची एक गाडी, ती पुन्हा गाडीनं गोळा करू. एक गाडी होईल ती. 2 गाड्या भरलेल्या अजून गाड्या होत्या. आता काय करू, उद्या सकाळ सकाळी एक टाकू काय? आता नको वाटायला लागले, कटाळा आलाय. आलाय. बस नको, चला आता ऊन आहे, उन्हाचा टाइम आहे. घरी जाऊनच बसू आता. आज जरा आबाळाने मात सांभाळली. हा 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 नाहीतर ह्या टायमाला काम कुठलं व्हायला. वार आहे, ऊन आहे भरपूर. तिला दे पाणी आधी. पाणी प्यायचंय बाबा. गरम झालं रे पाणी. गरम झालं मग घरीच प्यावं मग. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो जवळजवळ 4:30 वाजलेले आहे. त्या आई तात्या आले, ते रान कसं केलं आहे काय केलं ते बघायला. आणि हे बघा पाण्याच्या शोधामध्ये मधमाशा पाण्यासाठी. त्यांना असं थोडंसं पाणी टाकायचं, त्यांना पाणी भेटते मी प्यायला. तर ह्या रानाच्या मालकीन आलेल्या आहेत आज, मालक आणि मालकीन शेत बघायला. काय केलंय दादेनं काय नाही. अगं राहू दे, हा ती काढून टाक तुम्ही. आग एवढूल्याला त्याला नाही जेसीबी खेळत बसत, त्याला मी काढतो, तू नको टेन्शन घे. ही रानं मी ठेवली ती झाडं जोडतो लावायला. ही कडुलिंबाची बागच करून टाकतो इकडे मी, कडुलिंब सगळं शेतात. हे आहे अर्जुनाचं झाड. असं काहीतरी झाडं लावतोय तर ह्यांना बघवत नाही. ह्यांना वाटतं सगळी शेती करावी, झाडं तोडून टाकावी.
लावायला नीट शेजणी तरी नीट नीट लावावी रान कसं पडा बाबळी लावून टाकतो सगळ्याच्या सगळ्या शेजणी म्हणलं होतं बाबळी लावतो सुबाबळ लावतो आणि हसवडाची झाडं लावतो कशाला काढले मग जेसीबी लावून तू बाबरी कशाला काढल्या पुन्हा आणि लावायला चला चला की तात्यांना पाठवण काढलं ती पटलं नसणार आहे अजिबात पण इथं पाणी साठतंय आणि त्याच्यामुळे रान पडाक पडतंय तर रान दरवर्षी दिलाय आता असं जाईल सारं मग काय रानात पाणी साठल्यावर कसं पीक यायचं आहो पण तात्या पाणी साठतं आणि चोपणाला पाणी मुरत नाही 15-20 दिवस त्याची मेहनतच करायचं नाही चालता 2 दिवस तर ते हिरेपाशी पाणी खातो हिरीपेशी जरा खालगा वाटतंय का ग अलीकडे नाही चला नाही नाही वाटत अलीकडे लांबनं काय दिसतं हिकडून नाही या हिकडून नाही या इकडे या कडनी जाऊ कसं दिसतंय म्हणले आता भारी दिसतंय का आता काय येड्याने होतं रे पहिलं हा इथं कसलं ती पाटलान होतं मुलकाचा राडा त्याच्याकडे तिथं काय ती चढ केलाय तिथं का ती वा काय पाय ही वय हं? ते आपलं ही आहे की पाण्याचा टी आहे तिथं हा. लय राडा होता राहिले अडचण तर ही झाड ठेवलं बघाय मस्त पैकी हा, ती एखादं बसाय नको का आपल्याला झाडी एखादं लागतं. मोठंच्या मोठं झाड आहे सगळी काढली, एक झाड पडलं नाही. उपसा सगळ्या रानात मस्त हातरून गेला आणि त्या खालच्या सगळ्या रानात आता ती मग उपसा हातरलाय का नाही हा. ते भुईमुगाला आता बघ रान कसं भारी झालंय भुईमुगाला. हा नाही ना आता बघा ती रान कसं झालंय तिथं लय येड्याने होतं ग. पाणी येत नव्हतं आधी खोलगाव होता आता झालं का नेट झालं तरी हाय थोडं नाही ना जाते पाणी खाली पण खाली जाते पाणी कडला इकडं आता ही हिथली माती उचल नेली का नाही सगळं चोफान राहिलं त्या दिवशी सडाका नव्हता 2 दिवस पाणी होतं साठलेलं इथं? हा इथं चोपणाचा गुणधर्म आहे ना ते कायम हा, आपलं पाठवण करायचं नाही त्यांचं पाणी इकडं आलं नुसतं. नाही इकडंच आहे. उचलायचंय हो ते उचलायचंय आधीच उचललंय. उन्हाचं काम करू वाटत नाही बघा एक तर सकाळ कोण असली कामं करायला लागले का तात्या आता कोण करत गावातले नाही ती कोण नाही सगळे मल्चिंग वर पळते ती मल्चिंग हातरायला खाली गेलं पाणी. केलं नाही बघ झाडायला गेलं नाही ते मध्ये पाऊस नव्हता पडला पावसाचा विषय नाही तर तात्या आमचं खुश झालं त्यांना आवडलं आईला बी आवडलं आणि तागाला मी वाट बघतोय फुलं कधी येते ती फुलं कधी येते ती फुलं आली की त्याला चांगला रोटावेटरनं काढून टाकायचं नाहीतर नांगर तरी फिरवायचा फुलं अजून लागा ना ते कुठं कुठं एखादं दिसतंय असा कळ्यांचा बहर दिसा नाही चांगला अजून कळ्या बी म्हणाव्या अशा लागायला लागले त्या बरं का पण काय माहीत आता का उन्हाळ्यामुळं ह्याचं दिवस वाढलं काय समजा ना बरं